छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। मध्य नाशिक मधील अशोका मार्ग व श्री श्री रविशंकर मार्ग परिसरात शिवजन्म महोत्सव सोहळा समितीच्या वतीने आयोजित वासा पूजन अर्थात स्टेजचे भूमिपूजन सोहळा रविवारी 8 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सर्व धर्म समभाव व सर्व पक्ष एकजुटीचे दर्शन घडले। प्रभाग क्रमांक 23 व 30 मधील नवनिर्वाचित नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी तसेच मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान जय शिवरायच्या जय घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। शिवरायांच्या कार्याचा व विचारांचा जागर करत शिवजन्मोत्सव अधिक उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प यावेळी उपस्थित मान्यवर व शिवभक्तांनी व्यक्त केला। या प्रसंगी शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष अजिंक्य वहाडणे, उपाध्यक्ष प्रवीण गवारे, कार्याध्यक्ष महेश पाटील, खजिनदार साहिल पाटील, सरचिटणीस संदीप बोराडे, प्रसिद्धी प्रमुख ऋषिकेश चव्हाण यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले। वासा पूजन सोहळ्यानंतर शिवजन्मोत्सवाच्या तयारीस अधिकच गती मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले असून आगामी शिवजन्मोत्सव सोहळा सामाजिक बांधिलकी जपत आणि मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याचे संकेत मिळाले। जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीनं आलेल्या सर्व पक्षीय सर्व नगरसेवकांचे मी प्रथम अभिनंदन करतो का या कार्यक्रमाला आपण सगळे एकत्रित झालो। 15 दिवस पण नाही झाले आपल्याला इलेक्शनला, आपण एकमेकांच्या विरोधात लढलो आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे आपण सगळे एकत्र आलो। तर आपण ओळखून घ्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात किती ताकद आहे आणि आपण सर्वांमुळे एकत्र आलो। आपल्याला सर्वांना एकत्र राहून समितीच्या दरवर्षी आपण मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करूया। मी आलेल्या सर्व सभासदांचे आणि प्रभागातल्या नागरिकांचे मी अभिनंदन करतो। तसेच या समितीमध्ये कुठलाही राजकीय हेतू नाही, सर्व पक्षातले सर्व लोकांना एकत्रित करून आपण ही समिती केली आहे। जशी नाशिक रोडची शिवजयंती होती तसा नाशिक रोडचा पॅटर्न आपण एक छोट्या खाणी आपण इकडं महाराजांच्या जयंती निमित्तानं आपण राबवत आहे। आपण सर्व नागरिकांना मी विनंती करतो की आपण येत्या 18 तारखेला रात्री 12 वाजता आरती आणि 19 तारखेला 4 वाजता पालखी आणि 8 वाजता आरती असा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। तर सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समितीला सहकार्य करावा आणि आपल्याला कोणलाही 4 ते 11 वाजेपर्यंत आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावा मी अशी विनंती करतो। आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक।